ऐका, आज मी तुम्हाला श्यामची गोष्ट सांगणार आहे. श्यामला मोठा एक नव्हते. त्याची आई पण खूप दुःखी असायची. एक दिवस आई म्हणाली त्याची, श्याम उद्या रविवार आहे, तू पोहायला जा. बघ रविवार उजळतो. श्यामला तितक्यातच एक लक्षात येतात का आज मला आई पोहायला पाठवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून श्याम ठरवतो कुठंतरी लपून बसायचे. म्हणूनच तो एका कणकेच्या पाठीमागे लपून बसतो. मग सारी मुले येतात, म्हणतात, श्यामची आज श्याम पोहायला येणार आहे ना, हे पहा, आम्ही त्याच्यासाठी सुकडी आणली आहे. मग आई बोलते, मला वाटले तो तुमच्याकडे आहे, तो घरात पण नाही आहे. मग मुले म्हणतात, आम्ही त्याला घरात शोधतो. मग सगळीकडे मुले शोधतात, पण मुलांना काही श्याम सापडतच नाही. मग शेवटी मुले म्हणतात, आम्ही माळ्यावरती जाऊन बघतो. आणि मग आई म्हणते, हा, आणि श्यामला उंदरासाठी लपून बसण्याची सवय पण आहे. मग सारी मुले ती माळ्यावरती जातात. सगळीकडे ते शोधतात, पण तिथे पण नाही मिळत. तर तितक्यात एक त्याचा मित्र म्हणतो, तो पहा श्याम त्या कणकेच्या पाठीमागे लपलाय. मग सारी मुले त्याला ओढू लागते, पण तो जागेवर हालतच नव्हता. मग शेवटी आईच येते वर. मुलांना सांगते, तुम्ही ओढा, मी त्याला मारते. मग मुले ओढतात आणि आई पाठीवरती काठी मारते. मग श्याम ओरडतो जोराने, आई मेलो, आई मेलो. आई म्हणते, काही मरत नाही, उठ आणि जा पोहायला. मग श्याम बोलतो, जातो. मग तो जातो पोहायला. सारी मुले विहिरीवरती पोहोचतात. मग तितक्यात बोलला त्याचा मित्र, वेणू तू पाण्यात उडी टाक, म्हणजे श्याम पण टाकेल. मग वेणू पाण्यात उडी टाकते आणि पोहते. पण श्याम विहिरीत जायला तयारच नव्हता. तर तितक्यात कोणीतरी त्याला ढकलून दिले. मग तो परत जोरात ओरडला, आई मेलो, आई मेलो. मग तो सगळ्यांच्या पोटाला पकडू लागला, पण ते काय पकडूनच नव्हते देत. मग त्याने कसे तरी हातपाय हलवले आपला जीव वाचवण्यासाठी. मग वेणू मग परत तो मित्र म्हणला त्याचा, परत येतो आणि परत टाक उडी आणि पोहो. आणि परत ते असं करता करता कितीतरी उड्या टाक. मग तो परत येतो वर आणि परत टाकतो उडी आणि पोहतो. मग सारी मुले घरी श्यामला सोडायला येतात. म्हणतात, श्यामचे
स्वतःहूनच श्यामने 4-5 उड्या टाकल्या